मोठ्या आतड्याचा कॅन्सर हा आजच्या जीवनशैलीमुळे वाढत चाललेला आजार आहे. पण योग्य काळजी घेतली तर तो टाळता येऊ शकतो. त्यासाठी शारीरिक, आहार, मानसिक आणि सामाजिक आरोग्य चांगलं असणं खूप गरजेचं आहे. शारीरिक दृष्टिकोनातून काळजी घेणं म्हणजे दररोज तुम्ही व्यायाम करणं गरजेचं आहे. योगासन, प्राणायाम नक्कीच करा. लठ्ठपणा कमी ठेवा. पोटावरती जर चरबी साठलेली असेल तर आतड्यावरती ताण येतो. कब्ज होणार नाही याची काळजी घ्या, म्हणजेच बद्धकोष्ठता टाळा. धूम्रपान, मद्यपान पूर्णपणे टाळा. हे आतड्यांच्या पेशींचं नुकसान करतं. 7 ते 8 तासाची झोप घ्या, यामुळे पेशींची निर्मिती होते. आरोग्याची तपासणी नक्कीच करा, त्यामध्ये स्टूल टेस्टही नक्की करा. पोटावर सतत दबाव आणणारे घटक टाळा, जसं की सतत घट्ट बेल्ट घालणं किंवा उशिरापर्यंत एकाच ठिकाणी बसून राहणं. आहार असा ठेवा जसं की फायबरयुक्त आहार घ्या. गहू, ब्राऊन राईस, भाज्या, फळे आतड्यांची स्वच्छता राखतात. हिरव्या पालेभाज्या, पालक, मेथी, शेवगा खा. फळांचा समावेश करा, जसं की सफरचंद, संत्री, पपई, केळी, पेरू आतड्यासाठी चांगले आहेत. त्याचप्रमाणे दही, ताक, इडली, डोसा यामुळे आतड्यातील चांगले जीवाणू वाढतात. तेलकट, मसालेदार पदार्थ शक्यतो टाळा. मांस, प्रोसेस्ड फूड यांचा कॅन्सरशी थेट संबंध आहे. साखर आणि मैद्याचे प्रमाणही कमी करा. भरपूर पाणी प्या. ड्रायफ्रूट खा, यामध्ये ओमेगा 3 फॅटी ॲसिड असतात, त्यामुळे पेशींचं आरोग्य चांगलं राहतं. आवळा, हळद, आले यांचा आहारामध्ये समावेश करा. ताण कमी ठेवा. सततचा मानसिक ताण पचनावर आणि आतड्यांवरती परिणाम करतो. ध्यान, प्राणायाम करा. हसत राहा, सकारात्मक राहा, यामुळे मनशांती मिळते. राग, नैराश्य, चिंता यावर नियंत्रण ठेवा, कारण मेंदू आणि आतडे यांचा थेट संबंध आहे. सामाजिक आणि जीवनशैलीतूनही दृष्टिकोनातून काळजी घेणं गरजेचं आहे, जसं की सामाजिक जीवन चांगलं ठेवा, नातेसंबंध चांगले ठेवा, अति खाणं टाळा, नियमित जेवणाच्या वेळा ठरवा, स्वच्छता पाळा, स्वच्छ पाणी प्या, ताज्या भाज्या खा, आरोग्याची तपासणी करा. ज्यांच्या कुटुंबामध्ये आतड्याचा कॅन्सर झालेला असेल त्यांनी विशेष काळजी घ्या. व्यसनांपासून दूर राहा. त्रिफळा चूर्ण रात्री झोपण्यापूर्वी कोमट पाण्यासोबत नक्की घ्या. अश्वगंधा, ब्राह्मी घ्या. ताण कमी करून आतड्यांचं आरोग्य सुधारतं. ताकामध्ये जिरे आणि हळद टाकून जेवणानंतर जर घेतलं तर पचन सुधारतं. सकाळी कोमट पाण्यामध्ये लिंबू आणि मध टाकून प्या, विषारी घटक बाहेर पडतात. आठवड्यातून एकदा उपवास करा. वैद्यकीय तपासणी करा. 50 वर्षानंतर नियमित कोलोनोस्कोपी करा, यामुळे कॅन्सरचा धोका आपल्याला शोधता येतो. त्याचप्रमाणे मलातील रक्त तपासणी वर्षातून एकदा करा. पचनातील बदल झाले तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. डॉक्टरांचा लगेच सल्ला घ्या. आणि जर कुटुंबामध्ये जर आतड्याचा कॅन्सरचा इतिहास असेल तर नक्कीच काळजी घ्या. आतड्याचा कॅन्सर टाळण्यासाठी स्वच्छ, संतुलित आणि शिस्तबद्ध जीवनशैली अवलंबा. चांगला आहार घ्या, पुरेशी झोप घ्या आणि शरीराची नियमित तपासणी करत राहा. यासारख्या गोष्टी जरी केल्या तरी आपण खूप निरोगी आणि उत्साही राहू शकतो. त्यासाठी नियमित चांगल्या सवयी लावणं खूप गरजेचं आहे.